मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग लिंक अजूनही बंद आहे। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय। पुढच्या आदेशापर्यंत हा लिंक बंद असेल। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या कनेक्टिंग लिंकवरती दरड कोसळली आणि त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आलाय। अवघ्या 2 महिन्यांपूर्वी या कनेक्टिंग लिंकचं, ज्याला आधी मिसिंग लिंक असं संबोधलं गेलं, त्याचं उद्घाटन झालं। मोठ्या थाटामाटात हे उद्घाटन झालं। मात्र आजच्या सकाळी मुसळधार पावसामुळे इथे थेट दरड कोसळली, त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पहाटेच्या दरम्यान ही दरड कोसळतानाची दृश्य आपण पाहतोय आणि आता काही तासांपासून हे दरड हटवण्याचं काम सुरू झालंय। मात्र या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे। खरं तर हा कनेक्टिंग लिंक आहे, मात्र हा मिस झाल्याचं दिसतंय। मिसिंग लिंकच म्हणावं लागेल याला। आपण या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी प्रवीण जाधव यांच्याकडून। प्रवीण, सध्याचे तिथली काय परिस्थिती आहे? कुठपर्यंत दरड हटवण्यात आली आहे आणि कधीपर्यंत हा लिंक सुरू होऊ शकतो? अधिकाऱ्यांनी काय सांगितलंय? कस्तुरी, आपण ज्या मिसिंग लिंक वरती सकाळी दरड कोसळली त्याच मिसिंग लिंक वरती आहोत। सकाळी पहाटे 5 वाजता ही घटना घडली होती आणि आता जवळपास दुपारचे 1 ते 1:30 वाजायला आलेले आहेत। अजूनही तुम्ही माझ्या मागे पाहू शकाल की अजूनही हे दरड हटवण्याचं जे काम आहे ते अजून सुरू आहे आणि तो जो आता आपल्याला दिसतो छायाचित्रामध्ये की जो समोर पूर्ण डोक्याचा जो काही भाग आहे त्याच्या वरच्या बाजूला एक स्लॅब होता। तो स्लॅब हा देखील त्या वरतून येणाऱ्या बरोबर रस्त्यावरती पडला। संपूर्ण रस्ता आता हा दरडीने व्यापलेला दिसतो। 2-2 जेसीबी ब्रेकर्स असे लागलेले आहेत। ब्रेकरने तो जो खरं तर उशीर यासाठी होतोय की जो आरसीसीचा पिलर होता मोठा, त्याला ब्रेक करण्यासाठी होतो। एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की 7 तासामध्ये हा मार्ग सुरू होईल, परंतु अद्यापही ही जी मुंबई लेन आहे ही मुंबई लेन सुरू झालेली नाहीये। इथूनच केबल स्टेड हा ब्रिज सुरू होतो। मोठी दरी आहे, त्यामुळे प्रचंड असा वारा आणि जो काही पाऊस सुरू आहे या सगळ्यांच्याही अडथळ्यांमुळे खरं तर हा मलबा हटवण्यासाठी राडारोडा जो काही पसरलेला आहे तो काढण्यासाठी अजूनही तसा वेळ लागतोय। आणि आपण पाहू शकता की एवढा राडारोडा इथे पडलेला आहे हा संपूर्ण काढण्यासाठी कमीत कमी नाही म्हणलं तरी 2.5 ते 3 तास लागतील असं एकंदरीत दिसतं। बरं बरं, धन्यवाद प्रवीण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। आपण ही दृश्य पाहतोय, कनेक्टिंग लिंकवरची, मिसिंग लिंकवरची दरड हटवण्याचं काम सुरू आहे। आपल्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली की जवळपास 3 ते 4 तास अजून लागू शकतात।